नमस्कार, तुहेरे माझ्या मित्वाचा 15 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहत आहोत. येथे सुरुवातीला आकाश आणि अर्णव ही दोघेही केबिनच्या बाहेर गेल्यानंतर ईश्वरी रागाने लावण्याचा हात पकडते आणि लावण्याला ओढून बाहेर घेऊन जात असते. लावण्य तिला विचारत असते, काय करतेस तू ईश्वरी? पण ईश्वरी लावण्याला काहीच बोलू देत नाही आणि तिचा हात घट्ट पकडून तिला गेस्ट रूमकडे घेऊन जात असते. तोपर्यंत ती जी मुलगी असते ना, की जिने ईश्वरीला रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं, जी लावण्याची कलिग्स असते, तर ती मुलगी तर खूप घाबरते आणि म्हणते, बापरे, ईश्वरी तर खूप चिडलेली दिसते, आता लावण्याचं काही खरं नाही, नको लावण्या, मला काही बोलायच्या आत मी इथून सटकते, असं म्हणून ती मुलगीसुद्धा तिथून निघून जाते. आता लावण्य हात सोड म्हणत असते, पण ईश्वरी तिचा हात घट्ट पकडते आणि तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जाते. आणि लावण्य तिला जाताना म्हणत असते, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली, हात सोड माझा, तू मला इथे का घेऊन आलीस, असं लावण्या म्हणते गेस्ट रूममध्ये गेल्यानंतर. तर ईश्वरी म्हणते, का भीती वाटते माझी, मी तुम्हाला कोंडून ठेवणार असं वाटतंय, पण आज का असं वाटतंय तुम्हाला? तर लावण्या म्हणते, तू हे करू शकत नाहीस. तर ईश्वरी म्हणते, मी आरामात करू शकते हे, तुम्हाला इथं कोंडून ठेवताना मला तुम्हाला एक सेकंदाचाही विचार नाही आला मनात की अर्णव सरांना काय म्हणायचे, हे जर काही इन्व्हेस्टरला नाही कळालं तर कंपनीचं किती मोठे नुकसान होईल ते, आणि हे मी तुम्हाला सांगावं लागेल. अहो, एवढ्या मोठ्या बिझनेस वुमन आहात ना तुम्ही, मग एवढी साधी गोष्ट कळत नाही? आणि तिला मनात काहीच बोलू देत नाही. आणि मग ईश्वरी तिला काहीच बोलू देत नाही, डायरेक्ट लावण्याला म्हणते, आवाज खाली, मी जर हे सगळं अर्णव सरांना सांगितलं तर काय होईल याची आयडिया आहे ना तुम्हाला? लावण्या घाबरते आणि ईश्वरीकडे बघते. तेवढ्यात ईश्वरी म्हणते, नाही, तुम्ही तेवढ्या हुशार नक्कीच आहात, पण घाबरू नका, मी नाही सांगणार अर्णव सरांना, मी तुम्हाला इथे कोंडून नाही ठेवणार, आणि कारण की हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात, त्यामुळे मी तुम्हाला इथे कोंडून नाही ठेवणार. लावण्या ईश्वरीकडे बघत असते आणि ईश्वरी म्हणत असते, हाच तर फरक आहे ना आपल्या दोघींमध्ये, मी ईश्वरी आहे, लावण्या नाही. तुम्हाला हौस असेल ईश्वरीची जागा घ्यायची, पण मला बिलकुल हौस नाही आहे तुमची जागा घ्यायची. आता हे सगळं तुम्ही जे करताय ना, तर हे चुकीचं आहे, पण म्हणून तुमच्याशी लढताना मी तुमच्यासारखं खालच्या लेवलला नाही येणार. याला ना संस्कार म्हणतात, आई वडिलांनी केलेले, तुम्हाला माहिती नसतील म्हणून सांगते. आणि ईश्वरी लावण्याचं बोट घट्ट पकडते आणि म्हणते, आठवतंय ना? आणि आपल्याला इथे फ्लॅशबॅकमध्ये पहिला सीन दाखवलेला आहे की अगोदर ईश्वरीने लावण्याला सांगितलेलं असतं की मी तुमच्या 5 चुका माफ करेन, प्रत्येक चुकीबरोबर एक बोट दुमटलं जाईल आणि अजून तुमच्या चुकींची मूठ बंद व्हायची, पण एकदा का मूठ बंद झाली की तुमचे सगळे कारनामे मी सगळ्यांच्या समोर दाखवेन. आणि हे सगळं आता लावण्याला आठवतं. ईश्वरी म्हणते, ही 5वी चूक झाली, हिंमत असेल ना तर 6वी चूक करून दाखवाच, मग बघा मी तुमचं काय करते ते. चांगल्या माणसांशी ना पंगा घ्यायचा नसतो लावण्या मॅडम, कारण चांगली माणसं एकदम वाईट वागायला लागली ना की ती खूप जास्त डेंजरस होतात. आणि आता ईश्वरी गेल्यानंतर आणि ईश्वरी तिथून निघून जाते. आता ईश्वरी गेल्यानंतर लावण्या रागाने हात तिचा खाली घेते आणि रूममध्ये आदळापट करायला सुरुवात करते. आणि हा भाग इथे संपलेला आहे. आता हा सीन इथे संपला आहे. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की आकाश, ईश्वरी आणि अर्णव तिघेही गाडीतून ऑफिसमधून घरी आलेले असतात. गाडीतून उतरून आकाश आणि ईश्वरी बोलत बोलत घरामध्ये जातात. आकाश तिला म्हणत असतो की हे ग्रीन कलरचं ब्लेझर तुझ्यावर खूपच छान सूट होतोय. आणि अर्णवला तेवढ्यात एक फोन येतो आणि अर्णव त्या फोनवर बोलतो. आणि फोन ठेवल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की अरे, माझा आवाज तर परत आला आहे, मला बोलायला येतं आहे. आणि अर्णव खुश होतो आणि तो लगेचच ईश्वरीला सांगायला जाण्याचा प्रयत्न करणार असतो. आपण लगेच त्याला विचार येतो आणि नंतर अर्णव विचार करतो, ईश्वरीला जर का मी सांगितलं तर ईश्वरी, तो पुन्हा माझा आवाज होऊ शकणार नाही. ईश्वरी सुंदर माझ्या मनातलं सगळं परफेक्ट ओळखते आणि यात खूप मज्जा आहे आणि मला हे मिस नाही करायचं. सो माझा आवाज ठीक झाला नाही आहे असंच दाखवतो मी. आणि अर्णव घरामध्ये जातो. आता रात्र झालेली दाखवली की रात्री हॉलमध्ये घरात सगळेजण बसलेले असतात. अंजली ताई, वल्लरी सगळेजण बसलेले असतात. मामासुद्धा असतात, आकाश, ईश्वरी, अर्णव सगळेजण असतात. आता आकाश जो आहे तो दिवसभरात काय काय घडलं हे सगळ्यांना सांगत असतो आणि म्हणतो, तर हे असं घडलं. त्यावर अंजली म्हणते, मी उगाच नाही म्हणत की हे दोघं मेड फॉर इच अदर आहेत म्हणून. मामा म्हणतात, अरे प्रश्नच नाही, आज इतक्या महत्त्वाच्या प्रेझेंटेशनच्या वेळी ईश्वरीने किती मोलाची साथ दिली अर्णवला, क्या बात है ईश्वरी, म्हणून मामा आणि सगळेजण ईश्वरीसाठी टाळ्या वाजवतात. आणि हे वल्लरीला अजिबात आवडत नसतं, ती अतिशय तोंड वाकडं करत असते. आता ईश्वरी म्हणते, मामा मी खरंच एवढं नाही केलेलं आहे,
आकाश सर उगीच जास्त कौतुक करतायत माझं. तर आकाश म्हणतो अजिबात नाही हां, मी जे पाहिलं ते सगळ्यांना सांगितलं आणि म्हणतात ना वाईफ्स मॅच होणं हे यांच्या बाबतीत अगदी खरं आहे. तर अंजली म्हणते हो हे खरं आहे, मला अगदी पहिल्यापासूनच माहीत होतं की ईश्वरी आपल्या चिंटूला अगदी समजून घेऊ शकते म्हणून. तर ईश्वरी म्हणते अंजलीताई अहो बास नका तारीफ करू माझी. मामा म्हणतात असं काय करतेस ईश्वरी, एकमेकांच्या मनातलं इतकं छान ओळखता येणं हे काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. अगं अनेक वर्ष संसार केलेल्या जोडप्यांनासुद्धा जमत नाही हे, आणि आता आमचंच बघ ना. असं म्हणून मामा हलकंसं वल्लरीकडे बघतात आणि त्या क्षणी वल्लरी एकदम मामांवरती ओरडते आणि म्हणते बास बास आपला विषय चाललाय का. तर मामा नाही म्हणून गप्प बसतात. मामा आता वेळ मारून नेतात आणि अर्णवकडे बघत अर्णवला म्हणतात काय रे अर्णव, तुला काय वाटतं याबद्दल. तर अर्णव लगेचच ना इशारे करून काहीतरी सांगायला प्रयत्न करतो. मामा म्हणतात काय बोलतोयस तू, आम्हाला नाही कळत आहे. आणि अंजलीकडे बघून म्हणतो काय ग अंजली, तुला समजतं का चिंटू काय बोलतोय ते. अंजली म्हणते नाही मलाही नाही समजत आहे. तर अंजली ईश्वरला विचारते काय ग ईश्वरी तुला समजतंय का की अर्णव काय म्हणतोय. त्यावर ईश्वरी लाजतच असते आणि हसत लाजत सांगते की सर म्हणतात की माझी बायको स्मार्ट आहे हां. आणि सगळेजण हसायला सुरुवात करतात आणि त्यांनी त्यावर ईश्वरी म्हणते सर बास ना आता बहुत हो गया. आणि त्यावरती आकाश म्हणतो अरे दादा वहिनीसाहेब किती लाजतायत ते बघ आता. हे सगळे राकेश आणि वल्लरी हे पाहतच असतात आणि या सगळ्यांना राग येतच असतो. राकेश मनातल्या मनात म्हणत असतो एक मौका हवा आहे फक्त, एक मौका, मग जिलेबी आणि मी, बाकी कोणीच नाही. आणि आता इथे ईश्वरी लाजून मी आलेच म्हणते आणि वरती निघून जाते. आता ईश्वरी वरती गेल्यानंतर अर्णवसुद्धा कोट घेऊन उठतो आणि वरती जाण्यासाठी निघतो. तर मामा म्हणतात काय रे तू पण लाजलस की काय. तर अर्णव म्हणतो काय मामा, आणि अर्णवसुद्धा वरती निघून जातो. इकडे अंजली आकाश मामा सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. आता तिथे फक्त वल्लरी एकटीच असते आणि वल्लरी म्हणत असते पोवाडे गायचे राहिलेत फक्त आता या ईश्वरीच्या नावाचे. त्या लावण्याला एक काम धड जमत नाही आणि ती आता लावण्याला फोन लावते. तोपर्यंत लावण्या गाडीमध्ये बसलेली असते. लावण्या अतिशय वैतागलेली असते आणि मग वल्लरी लावण्याला फोन करते. मग फोन उचलताच लगेच वल्लरी म्हणते काय आहे मामी. तर मामी म्हणतात तेच विचारायला मी तुला फोन केला आहे, हे सगळं काय सुरू आहे ईश्वरी. केवढी अगं इथं ईश्वरीची केवढी कौतुकं चालू आहेत या घरामध्ये. या लोकांनी त्या ईश्वरीला फक्त डोक्यावर घेऊन नाचायचं बाकी ठेवलं आहे आणि तू त्या प्रेझेंटेशनसाठी त्या ईश्वरीला येऊच कसं दिलं. तर लावण्या म्हणते मामी मी नाही येऊ दिलं, इतकं परफेक्ट प्लॅन होता माझा पण फसला त्या मिडल क्लास मुलीमुळे. तर वल्लरी म्हणते लावण्या लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, त्या ईश्वरीचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे घरामध्ये. तर लावण्या म्हणते नाही वाढणार, आता एकच डाव असा खेळेन की डायरेक्ट चेक आणि मेट. तर मामी म्हणतात नेमकं काय करणार आहेस तू. तर लावण्या म्हणते तेच विचार करते आणि फोन ठेवून देतात आणि हा सीन इथे संपतो. आणि आता दाखवलेलं आहे की रात्री झोपण्याच्या अगोदर अर्णव कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि फोन ठेवतो आणि विचार करतो माझा आवाज परत आलाय हे बरं झालं, पण मिस इंदोर जेव्हा माझा आवाज म्हणून बोलत होती त्याची मजा काही वेगळीच होती. आणि असं म्हणून तो पाठीमागे बोलतो. तेवढ्यातच ईश्वरीने हे सगळं ऐकलेलं असतं. तो फक्त तू असं म्हणतो आणि लगेचच गप्प बसून पुन्हा हाताने इशारे करायला सुरुवात करतो. त्यावर ईश्वरी भराभर रूममध्ये येते आणि खूप रागाने म्हणते अर्णव सर इशारे करू नकात हां, नाटकं तुमची करू नकात, हे सगळं कळतंय मला, मी सगळं ऐकलं आहे, सगळे तुम्ही हे जानबुजके करतायत ना सर अहो तुमचा आवाज बसलाय म्हणून मी किती टेन्शनमध्ये होते. इंटरनेटवरती किती उपाय शोधले, औषधं शोधत होते आणि तुम्हाला इथे मला कठपुतलीसारखं नाचवत ठेवताय तुम्ही, वा बडी आहे हां. अर्णव म्हणत असतो मी सिंदूर मला पण हे आत्ताच समजलं, माझा आवाज परत आला आहे हे मला जस्ट कळालं ग आत्ताच. आणि ईश्वरी म्हणते कुणाला उल्लू बनवताय, मला ना सगळं समजते, मला ना तुमचा आवाज बनून तुम्ही फक्त माझी मजा बघत होतात. अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण ती म्हणते तुम्ही काही सांगितलं ना तरी माझा विश्वास बसणारच नाही आहे तुमच्यावर, त्यामुळे कोशिशसुद्धा करू नका. तुम्ही चक्क खोटं बोललात सर. अर्णव सर तुम्ही माझ्याशी चक्क खोटं बोललात. अर्णव म्हणत असतो मी सुंदर मी असं का करेन, मला किती इनकन्व्हिनियन्स झालं होतं हे तू पाहिलंच ना. तर ईश्वरी म्हणते ही सगळी सांगायची कारणं आहेत, तुम्ही फक्त मला तकलीफ देण्याचा एक मौकाही सोडत नाहीत आणि हेच खरं तुम्ही ना दुष्ट आहात सर, दुष्ट आहात. अर्णव म्हणतो मी आणि दुष्ट हो, तुला खरंच असं वाटतं मी दुष्ट आहे. तर ईश्वरी म्हणते नाही तो क्या, मी तुमची एवढी काळजी करत होते, मला टेन्शन आलं होतं पण तुम्हाला त्याचं काहीच नाही आहे.
अर्णव तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ईश्वरी म्हणते नाही म्हणजे नाही, मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. आणि असं म्हणून ती बेडवरती जाऊन पडते झोपण्यासाठी. अर्णव तिला म्हणत असतो, मी सुंदर ऐक, मी हेल्प करतो ना, माझं ऐकून तर घे, मला आत्ता कळालं गं, मला माहीत नव्हतं, मला जस्ट कळालं माझा आवाज परत आला आहे ते. त्यावर ईश्वरी म्हणते मला काही ऐकायचं नाही, तुम्हाला बोलू नका म्हणून सांगितलं आहे ना माझ्याशी, झोपा आता. असं म्हणून ती जोरात अर्णवच्या अंगावरती ओरडते आणि स्वतःच बेडवरती डोळे बंद करून पडून राहते. आता अर्णवला इथे सगळं आठवत असतं की ईश्वरीने त्याला थँक्यू म्हणण्यासाठी फुलांचे डेकोरेशन कसं केलं होतं. आता अर्णव त्याच्या टेबलच्या ड्रॉवरमधून एक थँक्यूचं ग्रीटिंग आणि पिंक कलरचा गुलाब घेतो आणि म्हणतो, मला थँक्यू म्हणण्यासाठी माझ्यासाठी फुलं आणली होतीस, आय होप हे फूल तुला आवडेल, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि ईश्वरी झोपली त्याच्यासमोर ते थँक्यूचं ग्रीटिंग आणि पिंक कलरचा रोज अर्णव ठेवून देतो. आता अर्णवसुद्धा त्याच्या जागेवरती जाऊन झोपतो. आता एक 5 मिनिटानंतर ईश्वरी उठून बघते तर अर्णवने तिच्यासाठी ग्रीटिंग आणि गुलाबाचं फूल ठेवलेलं असतं. तेही हातात घेते आणि विचार करते, हे भगवान काय करू मी यांचं, आणि सर म्हणून जोरात हाक मारते. तर अर्णव एकदम दचकतो आणि उठून बसतो. ईश्वरी म्हणते उठा. अर्णव लगेच मांडी घालून बसतो आणि म्हणतो येस मॅडम. त्यावर ईश्वरी मधले पडदे जे आहेत त्या दोघांच्या बेडवरती त्यांनी मध्ये एक दोरी बांधून ना पडदे टाकलेले असतात आणि तो पडदा सरकवते आणि म्हणते, तुम्ही ना सर हे सगळं असं फुलं वगैरे देऊन ना, आणि हलकंसं हसत म्हणते, काय हो सर म्हणून हसायला लागते, काय करायचं तुमचं मी. त्यावर अर्णव म्हणतो, हे थँक्यू आहे ना, इतकं इझी आणि सिम्पल स्वीट म्हणायचं असतं. तर ईश्वरी पुन्हा पडदे बंद करते आणि म्हणते, तुम्हाला ना बोलता येत नव्हतं तेच बरं होतं. अर्णव कोणाला तरी थँक्यू म्हणतो. अर्णव ईश्वरीला पुन्हा थँक्यू म्हणतो आणि ईश्वरी पुन्हा हसते आणि दोघंही एकमेकाला टाळी देऊन हसायला सुरुवात करतात. आता इकडे सकाळ झालेली दाखवली आहे आणि लावण्या घरामध्ये आलेली असते. हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. मामा, मामी, वल्लरी बसलेली असते. लावण्या पण तिथं आलेली असते. आकाश असतो, सगळेजण असतात. आणि आता लावण्या सांगतच असते, पोस्टरचं इनॉग्रेशन करायचं आहे आणि आपण हे असं करू तसं करू. त्यावेळेस आकाश म्हणत असतो, वा खूपच छान आयडिया आहे. ईश्वरीसुद्धा म्हणते, हो छानच आयडिया आहे. तर अर्णव म्हणतो, लावण्या एक मिनिट नोट करून घे, एक चेंज करायचं आहे. तर लावण्या म्हणते, काय चेंज करायचं आहे. तर अर्णव म्हणतो, माझ्यासोबत या कलेक्शनचं इनॉग्रेशन ईश्वरी मी सुंदर करणार आहे. आता लावण्या गोष्टींचा लावण्याला राग येतो. तर अंजली आणि मामा हे ऐकून आनंदी होतात आणि म्हणतात, अरे वा. मामा म्हणतात, अरे वा, अगदी इनॉग्रेशनसुद्धा अगदी हाताला हात लावून जोडप्याने वगैरे करणार आहात वाटतं. तर अंजली म्हणते, खरंच खूपच छान आयडिया आहे, आवडली ना मला आवडली ना आयडिया मला. तर लावण्या म्हणते, सॉरी बट एक प्रश्न विचारू शकते का, ईश्वरीचा या सगळ्यांशी काय संबंध आहे. तर अर्णव लगेचच लावण्याला म्हणतो, तुला हा प्रश्न पडलाच कसा, मिस इंदोर जर नसती तर सगळे इन्व्हेस्टर काल निघून गेले असते आणि एवढं कन्फ्युजन क्रिएट करून ठेवलं होतंस तू काल. लावण्या आश्चर्याने अर्णवकडे पाहते आणि म्हणतो, मिस इंदोरने काल सगळं सांभाळून घेतलं आणि तिने सांभाळून घेतलं म्हणून हे सगळं झालं, म्हणून आपल्याला फंड्स मिळाले आणि आता आपण इनॉग्रेशनची तयारी करतोय. आपण हे बघ, मिस इंदोरमुळे हे कलेक्शन वेळेत लॉन्च होतंय, सो याचं क्रेडिट तर तिला मिळायलाच हवं ना. अँड आफ्टर ऑल शी इज माय वाईफ, बायको म्हणून ती माझ्यासोबत इनॉग्रेशनला असेल. आणि अर्णव हे सगळं ईश्वरीकडे बघून छान स्माईल करून बोलत असतो आणि हा भाग इथे संपलेला दाखवला आहे. आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. वल्लरी लावण्याला सांगत असते, आज मी त्या ईश्वरीला घराबाहेर पडूच देत नसते. लावण्या म्हणते, जर ती घराबाहेर पडलीच नाही तर इनॉग्रेशनला येण्याचा प्रश्नच नाही. अर्णव ईश्वरीचा हातात घेऊन म्हणत असतो, मी तुला इथे एकटीला सोडून जावं लागतंय मला, पण तुझ्याशिवाय हे इनॉग्रेशन मी चालूच करणार नाही, सो वेळेत ये. त्यावर ईश्वरी म्हणते, मी तुम्हाला शब्द देते, मी इनॉग्रेशनसाठी अगदी वेळेत पोहोचेन. आणि अर्णव तिथून निघून जातो. तर राकेश इकडे लक्ष जातं आणि राकेश मनातच म्हणत असतो, काय कातील दिसते माझी जिलेबी, शेवटी मोका मिळालाच, आज नाही सोडत मी तुला. आणि आता पाहूयात की राकेशचा उद्याचा प्लॅन काय असेल ते. तर भेटूया पुन्हा उद्याच्या भागात. तोपर्यंत नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करत राहा. माझी आवडती सिरियल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. अशाच नवीन